नमस्कार, आपण पाहता आवाज वंचित बहुजनांचा। बातमी आहे जालना येथून। जालना महानगरपालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार, दीपक डोके मराठवाडा उपाध्यक्ष। जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक व्यापक बैठक जालना येथे संपन्न झाली। या बैठकीत वंचित बहुजन आघाडी जिल्हा समन्वयक सविताताई मुंढे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जालना महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा यावेळी केली आहे व काँग्रेस पक्षाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव जिल्हा समन्वयक यांच्याकडे न आल्याने युती आघाडी होऊ शकली नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे। शहर पदाधिकारी आणि सर्वांचीच एक व्यापक बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आमच्या जिल्हा समन्वयक यांनी घोषणा केलेली आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार जालना शहरातील महानगरपालिकेची निवडणूक ही वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवत आहे। राज्यामध्ये मुंबई आणि नांदेड या शहरामध्ये जी काही काँग्रेस पक्षासोबत युती आघाडी झालेली आहे, जालना शहरामध्ये आमच्या जालना जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक यांच्याकडं अधिकृत असा काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव न आल्यामुळं या ठिकाणी कोणती युती आघाडी झालेली नाही।